सेवाभावी सरपंच आणि निर्भीड पत्रकाराचा बळी। सत्तेच्या अघोरी यज्ञात आणखी किती जणांची होळी। छत्तीसगडमध्ये कंत्राटदाराकडून पत्रकाराची हत्या। महाराष्ट्रात खंडणी बहात्तराकडून सरपंचाची हत्या। पत्रकार मुकेश चंद्राकर, सरपंच संतोष देशमुख यांचं काय चुकलं? एकानं भ्रष्टाचार उघडकीस आणला, दुसरा खंडणीच्या आडवा गेला। दोघांनाही शिक्षा काय? निर्दयी आणि निर्घृण मृत्यू। महाराष्ट्रातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख असोत की छत्तीसगडमधील बिजापूरचे पत्रकार मुकेश चंद्राकर, राजकारण्यांनी आपली सत्ता टिकून ठेवण्यासाठी पोचलेल्या गुंडशाहीच्या अघोरी यज्ञात या दोघांची आहुती देण्यात आली। या दोघांची हत्या इतक्या निर्दयी आणि निर्घृणपणे करण्यात आली की हे दुष्कृत्य दानवी वृत्तीलाही माग सारेल। पाहुयात टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट, सेवाभावी सरपंच आणि निर्भीड पत्रकाराचा बळी, सत्तेच्या अघोरी यज्ञात आणखी किती जणांची होळी। इकडं महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात मस्साजोग येथे पवनचक्की प्रकल्प थाटणाऱ्या कंपनीला आणि तिच्या कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या खंडणी बहात्तरांविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल सेवाभावी वृत्तीचे सरपंच संतोष देशमुख यांचा आवाज कायमचा बंद करण्यात आला। तर तिकडे छत्तीसगडमधील बस्तर प्रदेशात रस्ते प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचाराला उघडकीस आणल्याबद्दल निर्भीड पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा खून करण्यात आला। या दोन्ही घटनेतील साम्य म्हणजे दोघांचंही अपहरण करून अत्यंत निर्दयी आणि निर्घृणपणे केली गेलेली हत्या। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांची यादी ऐकून प्रत्येकाच्याच अंगावर काटा येईल। 41 इंची गॅस पाईप, ज्याला एका बाजूला काळ्या करदोड्याच्या साह्याने तयार केलेली लाकडी मूठ, लोखंडी तारेचे 5 क्लच वायर, गोलाकार मूठ, लाकडी दांडा, तलवारीसारखी शस्त्र, 4 लोखंडी रॉड, 1 कोयता, लोखंडी फायटर आणि धारदार कत्ती वापरण्यात आली होती। हे मारेकरी इतके पाषाण हृदयी होते की त्यांनी संतोष देशमुखांना अमानुष मारहाण करतानाचे व्हिडिओ काढले। मारहाण करताना त्यांच्या भोवती रिंगण करून नाचत राहिले। इतकंच नाही तर बघा बघा आम्ही कसं मारतोय याचा व्हिडिओ कॉल करत दुसऱ्याला दाखवतही राहिले। हा सर्व घृणास्पद प्रकार सुरू असताना संतोष देशमुख मात्र जीवाच्या आकांतानं ओरडत होते, पाण्यासाठी भीक मागत होते। बाबाओ मला सोडा, मी कुणालाही तुमची नावं सांगणार नाही, माझ्या गावातल्यांना पण नाही, पण बास करा, मारू नका असं विवळत होते। तरी सुद्धा हे क्रूर कर्मा संतोष देशमुख यांना मारत राहिले आणि मारतच राहिले। हत्या करून फेकून देण्यात आलेलं संतोष देशमुख यांचं शरीर पूर्णपणे काळं निळं पडलं होतं। त्यांच्या शरीरावर तब्बल 56 वार करण्यात आले होते आणि या मारहाणीमुळे त्यांच्या शरीरात तब्बल 1.5 लिटर रक्त साखळलेलं होतं। छत्तीसगडमधील बिजापूरचे टीव्ही पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या बाबतीतही असाच निर्दयी प्रकार घडला होता। मुकेश चंद्राकर स्वतंत्र पत्रकार म्हणून NDTV साठी काम करायचे। याशिवाय ते बस्तर जंक्शन हे लोकप्रिय YouTube चॅनेल देखील चालवायचे। बस्तर प्रदेशातील माओवाद्यांनी अपहरण केलेले पोलीस कर्मचारी किंवा ग्रामस्थांच्या सुटके प्रकरणी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। याच बस्तरमध्ये एक रस्ता तयार करण्याचं 120 कोटी रुपयांचं कंत्राट सुरेश चंद्राकर या कंत्राटदाराला मिळालं होतं। पत्रकार मुकेश चंद्राकर यांनी या रस्ते प्रकल्पात झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणला आणि त्यांना या कामी शिक्षा काय तर हाल करून मृत्यू। मुकेश चंद्राकर यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्यांना इतकी अमानुष मारहाण करण्यात आली होती की त्यांच्या 5 बरगड्या तोडण्यात आल्या। धारदार शस्त्राच्या साह्याने पोटावर अनेक वार करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या लिव्हरचे 4 तुकडे झाले। छातीवरही अनेक वार केले गेले। डोक्यात 4 इंचाचा घाव घातला गेला। पोस्टमॉर्टम वेळी त्यांचं हृदय फाटलेलं आणि मान तुटलेल्या अवस्थेत आढळून आली। आपल्या 12 वर्षाच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच इतकी भयानक हत्या पाहिली असं या डॉक्टरांनी म्हटल्याचं स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात आलंय।
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुकेश चंद्राकर घरातून बेपत्ता झाले. त्यांचे भाऊ युकेश यांनी मुकेश चंद्राकर बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू झाला. मुकेश चंद्राकर यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन आणि फोन कॉलच्या आधारे पोलिसांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. मुकेश चंद्राकर यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन सुरेश चंद्राकरनं मजुरांसाठी बनवलेल्या कॅम्पसमध्ये आढळून आलं. मजुरांना राहण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या या परिसरात पोलिसांना कॉन्क्रीटचं एक ताजं बांधकाम दिसून आलं. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर तो एक जुना सेप्टिक टँक असल्याचं आढळून आलं. 2 दिवसांपूर्वीच त्याचं झाकण बंद करून त्याच्यावर कॉन्क्रीटचं बांधकाम करण्यात आलं होतं. पोलिसांना या बांधकामाबद्दल संशय आला. त्यांनी सेप्टिक टँकचा वरचा भाग तोडला आणि 3 जानेवारी रोजी त्या सेप्टिक टँक मधील पाण्यात आढळून आला पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह. बाराबस्तीमधील ज्या कंत्राटदाराच्या मालमत्तेच्या परिसरातील सेप्टिक टँक मधून पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह हस्तगत करण्यात आला होता. तो कंत्राटदार होता सुरेश चंद्राकर. बस्तरमध्ये 120 कोटी रुपयांचा रस्ता तयार करण्याचं कंत्राट या सुरेश चंद्राकरला मिळालं होतं. मुकेश चंद्राकर यांनी यात सुरेश चंद्राकरचा भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. पत्रकार मुकेश चंद्राकर हत्याकांड प्रकरणात फरार झालेल्या या सुरेश चंद्राकरला SITच्या टीमनं आता हैदराबाद मधून अटक देखील केली आहे. कोण आहे हा कंत्राटदार सुरेश चंद्राकर? सुरेश चंद्राकर हा बस्तर मधील सरकारी बांधकाम आणि खाण उद्योगाशी निगडीत बड्या कंत्राटदारांपैकी एक आहे. छत्तीसगड मधील काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचा तो प्रदेश उपाध्यक्ष देखील आहे. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं त्यांना नवापूर विधानसभा मतदारसंघातील निरीक्षक म्हणूनही नेमलं होतं. माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागात सरकारी बांधकामांचं कंत्राट घेऊन तो बस्तर मधील आघाडीच्या आणि बड्या कंत्राटदारांपैकी एक बनला होता. सुरेश चंद्राकर पहिल्यांदा चर्चेत आला तो त्यानं 2021 मध्ये शाही पद्धतीनं केलेल्या त्याच्या लग्नावेळी. 73% आदिवासी लोकसंख्या असणाऱ्या बिजापूरमध्ये त्यानं थाटामाटात केलेल्या लग्नाची मोठी चर्चा झाली. त्याच्या होणाऱ्या पत्नीला सासरी आणण्यासाठी त्यानं चक्क खासगी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली होती. इतकंच नव्हे तर बिजापूर सारख्या ठिकाणी त्यानं स्वतःच्या लग्नात नाचण्यासाठी रशियन डान्सर्स बोलावले होते. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रिसेप्शन कुठं तर बिजापूरच्या स्टेडियम मध्ये. सरपंच संतोष देशमुख यांचा गुन्हा काय? तर आपल्या गावातील एका कंपनीला खंडणी बहादरांनी मागितलेल्या खंडणीला ते आडवे आले. पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा गुन्हा काय? तर एका कंत्राटदारानं सरकारच्या रस्ते प्रकल्पात केलेला भ्रष्टाचार उघडकीस आणला. आणि या दोन्ही गोष्टींमध्ये आवाज उठवल्याबद्दल या दोघांना शिक्षा काय? तर मृत्यू. तिकडे राजकारण्यांनी पोचलेला कंत्राटदार आणि इकडे राजकारण्यांच्या वरदस्तानं बोकाळलेला खंडणी बहादर. दोघेही सारखेच पापी आणि या दोघांना अभय देणारे दोन्हीकडचे राजकारणीही तितकेच दोषी. कंत्राटदारानं तिकडे निर्भीड वृत्तीचा खून केला तर खंडणी बहादरानं इकडं सेवाभावी वृत्तीचा मुर्दा पाडला. या अशा निर्दयी क्रूर पाशवी वृत्तीच्या लोकांना हे राजकारणी कुठवर पाठीशी घालणार? सत्तेच्या लालसेपोटी सुरू असलेल्या या अघोरी यज्ञात आणखी किती जणांची आहुती देणार? उत्तर द्या राजकारण्यांनो, उत्तर द्या. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अब एक ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला,
स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.